मुंबईमध्ये मनसेचं चिंतन बैठकीचं सत्र सुरू आहे। आज पुन्हा त्यांची बैठक सुरू आहे असं कळतंय। राजगडावर मनसेच्या चिंतन बैठकीला सुरुवात झाली आहे। यात मनसेचे नेते उपाध्यक्ष हे सगळे जण हजर झालेत। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। गणेश, या चिंतनाला राज ठाकरे नाहीत असं कळतंय, काय अधिक माहिती आहे बैठकीबद्दल? ही बैठक जी आहे ही बैठक नेत्यांनी बोलवली आणि नेत्यांकडनं जे पक्षातील पदाधिकारी आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे। राज ठाकरे एका पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी पुण्याच्या दिशेला चालले आहेत आणि म्हणून त्या बैठकीत नाहीत, पण ही बैठक राज ठाकरेंनी नव्हे तर नेत्यांनी बोलवली आहे। ज्याप्रमाणे राज ठाकरेंची जी बैठक झाली आहे 2 दिवसापूर्वी, त्या बैठकीमध्ये जे काही चर्चा झाली किंवा पुढे आपण वाटचाल कशी करायची त्यावर आणखी भर देत काम कसं करायचं किंवा काय केलं पाहिजे याबद्दल ही बैठक बोलवण्यात आली आहे। यामध्ये नेते, सरचिटणीस आणि मुंबईचे विभागाध्यक्ष जे आहेत ते इथं आहेत आणि माहिती सूत्रांकडून मिळते की लोकसभा निवडणुकींच्या आधी किंवा लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मेळावे जे आहेत राज ठाकरेंचे त्यावरती इथं चर्चा आणि बातचीत करण्यात येणार आहे। त्याचबरोबर ज्या प्रकारे निवडणुकींमध्ये म्हणजे महानगरपालिका असो, लोकसभा असो किंवा विधानसभा असो तो पराभव मिळालेला आहे, जे खच्चीकरण जे एक गळती लागली आहे पक्षामध्ये त्याबद्दलही यामध्ये चर्चा करण्यात येणार आहे आणि पुढील वाटचाल जी असणार आहे पक्षाची त्याबद्दल इथं नेते जे आहेत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आणि लोकसभा निवडणुकींची ही तयारी आहे अशा प्रकारची ही माहिती सूत्रांकडून मिळते आहे। आणि मागच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी नेत्यांमध्ये जी बातचीत झाली होती खुलेपणाने त्यामध्ये नेत्यांनी आपली बाजू किंवा जो आढावा घेऊन अहवाल सादर केला त्यामधील राज ठाकरेंना जी माहिती दिली आणि राज ठाकरेंनी जे नेत्यांबद्दल जी आहे आपली जे भाष्य केलं किंवा त्यांचं मत जे आहे नेत्यांबद्दल पदाधिकाऱ्यांबद्दल ते व्यक्त केलं, त्याला पाहता आता पुढे आपण काय केलं पाहिजे आणि कशा प्रकारचं आपली वाटचाल असली पाहिजे त्यावरती ही बैठक बोलवण्यात आली आहे। नेत्यांकडनं राज ठाकरे यामध्ये उपस्थित नाहीत कारण राज ठाकरे पुण्याला एका पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी चालले आहेत। नक्कीच, तेव्हा चिंतनाचं मंथन सुरू आहे आणि या मंथनातून पुढे काय येतं, पराभवातून बाहेर येण्यासाठी एखादं अस्त्र मिळतं का हे पाहावं लागेल। धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।